गायज टू व्हीलरचं मटेरियल आहे बघा. हे जे असतं का बाईक, त्या बाईकचं मटेरियल लोड करायला लागलं त्या गाडीत. म्हणजे ते पार्ट आणि इथलं गाडीतले पार्ट बनतात गायज इथं. म्हणजे ती लोखंड वगैरे असतं का पूर्ण ते पार्ट बनत आहे गायज ह्या कंपनीमध्ये. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता बघा भावांनो, किती 8:44 झाले भावांनो. आणि ह्या टायमिंगला उठलोय मी आता जस्ट. आणि आता फ्रेश व्हायचं आहे गाईज. आणि आज आहे ना गाई, त्या दिवशी पण 2 दिवसाखाली पण गेलतो. आमच्या रूमच्या शेजारी राहतात ते एक माणूस. आणि ते माणसं कसं एकदम स्वभाव भारी, एक नंबर स्वभाव आहे. ते भावासारखं मला मान देत, म्हणजे खूप भारी वाटते. आणि त्यांच्याविषयी बुलेट पण आहे. बुलेटवर जायचं. आणि ते म्हणले मला की तुला आहे ना, जो वर्ष काय तो वर्ष तुला मी एक कामाला पण लावतो काहीच, असे म्हणले ते मला, ते भाऊ आपले. म्हणून काय टेन्शन नाही. आता आहे ना, आज जायचंय आपल्याला त्या भावापाशी शिकवणार आहेत म्हणून. आज काय होते काय नाही बघू. तिथे गेल्यानंतर मला फ्रेश होऊ आधी, पहिलं फ्रेश झाल्यानंतर जाऊ तिकडे. फायनली गाईज मी ना रेडी झालो आणि जाऊ तिकडे. कुठं बोलून तिथे जायचं आहे आता. आणि त्यांनी तर काम होत गाईज, म्हणजे आज पण करणार आहेत, काल पण केलं त्यांनी. चला आता आपण जाऊ. आपली गाडी चावी कुठे बघून, चावी आहे आपल्यापाशी. आणि जाऊ. गाईज आता जस्ट आलोय बरं का मी त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यांचा ऑफिस आहे. ऑफिसमध्ये बसलोय. त्यांनी सगळी माणसं ड्रायव्हर लोक आहेत ना, सगळे बाहेर थांबले. तर त्यांचं नियोजन आहे सगळं, म्हणजे कुठली गाडी घेऊन जायचं, कोणती गाडी नाही, मग कुठलं लोडिंग करायचं, माल कुठून भरायचं, सगळं ते बाहेर डिस्कस करतात जरा लोक. तर आता आपण काय करू माहिती का, बसलोय आता ऑफिसमध्ये त्यांच्या कामावर. तर आलोय आपण. म्हणजे जे आपले भाऊ मला म्हटलं, आपण ज्या गाडीत बसतो, ज्या गाडीत चालवतो, ज्या गाडीत स्टेरिंग करतो, ज्या गाडीमध्ये जाणार आहे आपण, ती आपलं बसले ते बसले तर संग जायचे आपल्याला गाडी. चला जेव्हा बसून आपण दादा गाडी जाऊ द्या युनिट 3 ला. ठीक आहे. प्लस आणि त्यानंतर आपलं एसपी चौक पास केला का, लेफ्ट साईडला ते हॉटेल आणि ते हार्डवेअर झालं का, त्याच्याकडे जायचं. त्याच्याकडे विचारायचं बेल्ट किती लेट. एकच बेल्ट का आणि एक मशीन घ्या बस. आणि डिझेल मशीन. हा मग ते काय असेल ते. आणि डिझेल चालली का आमच्या बालाजी हो. तुम्ही नाश्ता केला का? होय नाश्ता केला का? हो नाही म्हणतो नाश्ता गाडी. आम्ही चाललोय आता गाडी भरायला. गाईज आम्ही आलोय गाडी लोड करायला इथं. आणि लोड करण्यासाठी आम्ही लाईनीला थांबलोय गाडी. आणि कमीत कमी 2 तास झाला गाईज. 2 तास म्हणजे 2 तास झाला बसलोय आम्ही गाडी लोड करायची, म्हणजे भरायची गाडी. अजून भरली नाही. आता नंबर आलाय. 2 गाड्या आहेत आमच्या. म्हणजे जे कंपनीमधल्या गाड्या लावायला आहेत ना, त्यांनी 2 गाड्या आहेत ह्या कंपनीत, आणि बाकीच्या पण दुसऱ्या कंपनीमध्ये गेल्यात लोड करायला. आता इथे ह्या ठिकाणी 2 आले फक्त. आता पहिली गाडी आमचीच गाडी, तो ती महाग दिसतो तुम्हाला गाईज, आरशामध्ये दिसत असेल तुम्हाला महाग. एक गाडी लोड करायला लावली. मग आता जस्ट लावली लोड करायला. आता थांबलोय आम्ही. त्यांची लोड झाली नंतर मग आपली गाडी लोड करणार गाईज. म्हणजे खूप टाइम लागतोय गाईज. असं सोपं नाही ही, असं करणं, थांबणं लय अवघड आहे गाईज खरंच. तर बघू गाडी लोड झाल्यानंतर लगेच टाटा कंपनीला घेऊन जायचं गाईज. चला असं लोड करायला लागतं गाईज. असं दिसतंय का, असं लोड करायला लागतंय गाईज. आणि ही ड्रायव्हर आपला भाऊ तो गेलाय मागा. म्हणजे किती टाइम लागेल किती नाही, ही आपल्या गाडीला दुसरी एक गाडी लोड करायची. ती गाडी लोड करून झालं 1:30 वाजले जाईल आता. म्हणजे 1:36 झाला गाईज. खूप टाइम झालाय. लास्टच्या टायमिंग मध्ये अजून आज ना गाईज आम्ही आज नाईट करणार आहे. म्हणजे आजचा डेचा आणि नाईट म्हणजे 24 घंटे काम करणार आहे गाईज आज. बघू किती होते किती नाही. चला गाईज गाडी गाईज मी ना लोड करायची गाडी चालू आहे बरं का. ही आपली गाडी दुसऱ्याची गाडी आहे सर आहे. त्या गाडीत बसलोय चार्जिंग लावण्यासाठी खास. आणि ही गाडी लोड करण्यासाठी थांबलेली आहे इथं. आणि लोड करायला लागले, म्हणजे गाडीत माल भरायला लागले. तर टाटाचा माल भरायला लागला ज्या गाडीचं पूर्ण. चार्जिंग कसं लावलंय बघा इथं. पिन आहे. आणि पिन आपली पिन नाही गायची, दुसऱ्याची पिन आहे. त्या दुसऱ्या चार्जिंग लावलंय गायचं आपण इथं. त्या मालकाने मला बोलवलं
तुला मोबाईल चार्जिंग लावायचं का अशा माल भरायला लागतंय गाई तुम्हाला दाखवतो या साईडला लोकांनी इकडे वर्कर येतात आणि आतमध्ये मोठी कंपनी त्या कंपनीमध्ये इकडे वर्कर येत गाईच तिथून माल भरायचा आणि जायचं घेऊन गाईच. चला आता जाऊ गाईज. फायनली आम्ही गाडी लोड केली. लोड केल्यानंतर आहे ना आम्ही जिथं गाडी लावतो आम्ही दररोज डेली तिथं आलो आम्ही आता. थोडंफार खाल्लं इथं वडापाव वगैरे आणि खाऊन चालू. गाईज पहिल्या ट्रिपला एवढा अंधार पडला की 7 वाजून गेले आता. म्हणजे एवढा अंधार पडला पहिल्या ट्रिपला. लय अवघड झालं माहिती का. आणि पहिली ट्रिप आहे गायचं. खरं सांगतो आता जायचं टाटा कंपनीमध्ये तिथं एंट्री करायची. एंट्री करून मग आतमध्ये खाली करायची गाडी. मग खाली करून आता कुठं होईल कुठं नाही माहित नाही. परत नंतर खाली करून परत कुठं यायचं काय माहित नाही गाईज. सांगते ते भाऊ आपले. चला आज तर नाईट करायचं काय आपल्याला. 24 घंटे काम करायचं आज तर नाईटला काय आता जाऊ टाटा कंपनीमध्ये. प्रॉफिट बघा ना एवढं प्रॉफिट आहे बोलायचं काम नाही बघा गाईज प्रॉफिट आहे. मग दाखवतो का पुढचं. आणि हे कंटेनर मध्ये चालू आता तिकडनं जाम झालंय त्या साईडनं. आता आम्ही चाललोय ह्या साईडनं इकडं आणि ते दोघं थांबलेत गाईज तिथं. आणि ते ना तिकडनं आलेल्या गाड्या इकडे सोडायला लागलेत आणि ती कसं तरी मदत करायला लागलं इकडचे तिकडचे. आणि ही बघा ना गाड्या त्यांची थांबलेत बरं का तिथं. आणि तरी पण ही ऐका नाही 4 व्हीलर वर आहे मग ते चाललेत पुढं. म्हणजे ट्रॉफिक जाम व्हायला लागून ती कसं तरी मदत करायला लागलेत गाईज. विचार करा. आणि ट्रॉफिक तर लय जाम झाले गाईज. खरं सांगतो एवढं जाम झालंय ना आता आम्हाला नाही म्हणलं 2 तास वाजून बघा 2 तास लागतील जायला मॅक्झिमम. खरंच लय म्हणजे लय ट्रॉफिक आहे. आणि अशा मोठे मोठे कंटेनर निघायचं म्हणलं ना लय मुश्किल असतं गाईज. खूप म्हणजे खूप मुश्किल असतं. मला वाटतं बरं का आता टाटा कंपनीमध्ये जायला ना खूप टाइम लागणार आहे. बघा ना तो माणूस आहे ना तो खूप म्हणजे खूप हेल्प करायला लागलाय गाडी काढण्यासाठी. बघा ना तेव्हा तिकडे तो मुलगा थांबलाय तिथे एक थांबला आणि एक माणूस ते दोघं जण बघ ती काही पोलीस नाही हवालदार नाही कोण सुद्धा नाही तरी पण ते माणसाने हेल्प करायला लागलेत गाईज. बघा ना बरोबर ना. बघा ना गाईज पलीकडे इकडनं किती ट्रॉफिक जाम झाली पूर्ण जाम झाले इकडून तिकडून गाडी ना ती कसं तरी काढायला लागली गाईज. किती म्हणजे ते आता ही किती थांबले मध्ये पण हा पण ह्या साईड थांबलाय ह्या साईडने गाड्या बाकी ते खूप डेंजर गाईज. खरंच असले ट्रॉफिक मधून काढायचं म्हणलं ना कंटेनर लय अपघात होते. बघा ना काय आता त्याची ब्लॅक गाडी महिंद्राची ही मध्ये थांबली आता तेव्हा पलीकडे साईडला गेली त्या साईडला गेली. चला गाइस आता है ना अपना ब्लॉग आपको इधर सेंड करो. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को अरे भाई सब्सक्राइब करना. रवि भी चलो वैसे आते हैं करता नेक्स्ट है. ब्लॉग में.